मुळशीतील शेतकऱ्यांसाठी मोठी सुवर्णसंधी. 4,000 रुपये किमतीचा कृषी इलेक्ट्रॉनिक फवारणी पंप फक्त 600 रुपयात. आपण पाहत आहात 24x7 न्यूज रिपोर्ट. शेतकऱ्यांचा शेती खर्च कमी करण्यासाठी पंचायत समितीच्या सभापती सौ मंदाताई बाबाजी शेळके यांच्या पुढाकारातून लक्ष फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून हा अभिनव उपक्रम राबवण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात 1,000 पंप तर दुसऱ्या टप्प्यात आणखी 1,000 पंपांचे वाटप करण्यात येणार आहे. सध्या फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू असून पंपांचे वाटप पुढील आठवड्यात होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. लाभासाठी 7/12 उतारा, आधार कार्ड, पासपोर्ट फोटो आणि फार्मर आयडी आवश्यक आहे. फॉर्म भरण्याचे ठिकाण सभापती मंदाताई बाबाजी शेळके जनसंपर्क कार्यालय, घोटवडे, पीडीसी बँकेजवळ. वेळ सकाळी 10 ते सायंकाळी 5. संपर्क 9021766955. शेतकरी नेते शरद बाळासाहेब गोडांबे यांनी या उपक्रमाचे स्वागत करून सभापती मंदाताई बाळासाहेब शेळके यांचे आभार मानले असून परिसरातील पात्र शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे. मुख्य संपादक उमेश मोरे, सटाणा, नाशिक. 24x7 न्यूज रिपोर्ट. सत्य, वेग, विश्वास. नमस्कार, मी शरद बाळासाहेब गोडांबे, राहणार घोटवडे, तालुका मुळशी. आज आमच्या तालुक्याचे सभापती श्रीमती मंदाताई बाबाजी शेळके यांनी एक चांगला उपक्रम शेतकऱ्यांसाठी राबवलेला आहे. तसेच आमचे मार्गदर्शक बाबाजी शेळके या मला पहिल्यांदाच आपल्या पुणे जिल्ह्यात 4,000चा जो कृषी पंप आहे तो 600 रुपयात अनुदान तत्वावरती द्यायचं ठरवलं आहे. जवळजवळ आज 2 दिवस झाले 700 शेतकऱ्यांनी या ठिकाणी आज मला अशी माहिती समजली की फॉर्म भरलेला आहे. अतिशय कौतुकास्पद यांनी उपक्रम राबवला आहे. त्यांच्या वतीने मी अक्षरशः मुळशीतील 22,000 शेतकरी आहेत त्या दोघांचा सुद्धा मी आभार मानतो. आणि पहिल्या लॉटला त्यांनी 1,000 पंप इथं देण्याचं ठरवलेलं आहे. आणि जशी जर संख्या वाढली, लोकांचा जर चांगला प्रतिसाद सुद्धा मिळतोय तालुक्याचा, तर पुढच्या लॉटला त्यांनी अशी मला माहिती दिली आहे की अजून 2,000 पंप किंवा 1,000 पंप सुद्धा ते मागवणार आहे. चांगला उपक्रम आहे. राज्यातील प्रत्येक सभापतींनी असा उपक्रम राबवावा आणि एक चांगला मेसेज सुद्धा समाजात जाईल. आणि शेतकऱ्यांसाठी सुद्धा 4,000चा पंप 600 रुपयात मिळतोय, ही सुद्धा आनंदाची गोष्ट आहे. त्यांना भावी वाटचालीला सुद्धा मी माझ्या संघटनेच्या वतीने, शेतकऱ्याच्या वतीने शुभेच्छा देतो. आणि असंच लोक हिताचं काम त्यांच्याकडून व्हावं हीच इच्छा व्यक्त करतो. धन्यवाद.